रामकृष्ण हरी मंडळी श्री स्वामी समर्थ. अन्न, सौभाग्य आणि संपत्तीची देवी म्हणून माता अन्नपूर्णाची पूजा केली जाते. त्यामुळेच अनेक जणांच्या घरी माता अन्नपूर्णाची मूर्ती किंवा तिचे चित्र ठेवलं जातं. जिने वाढलेल्या भिक्षेमुळे स्वतः शिव आणि त्यांचा विश्वसंसारसुद्धा तृप्त होतो, परिपूर्ण होतो, अशी ती आदिशक्ती अन्नपूर्णा या नावाने प्रसिद्ध झाली. हिंदू धर्मात प्रत्येक गोष्टीला विशेष असं महत्त्व प्राप्त झालं आहे. अशातच अन्नपूर्णा जयंती देखील साजरी केली जाते. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील पौर्णिमेला ही अन्नपूर्णा जयंती साजरी केली जाते. ही तिथी माता पार्वतीला समर्पित आहे. एकेकाळी पृथ्वीवर अन्नाचा तुटवडा निर्माण झाला होता. माता पार्वतीने लोकांचे दुःख दूर करण्यासाठी अन्नपूर्णा म्हणून अवतार घेतला होता. यावर्षी अन्नपूर्णा जयंती 4 डिसेंबर 2025 म्हणजेच गुरुवारी येत आहे. या दिवशी माता अन्नपूर्णेची पूजा केल्याने घरामध्ये कधीही अन्न, पाणी किंवा पैशाची कमतरता भासत नाही. आपल्या हिंदू धर्मामध्ये अन्नपूर्णा मातेला विशेष असं स्थान आहे. अन्नपूर्णा मातेची अन्नाची देवी म्हणून पूजा केली जाते. देवी अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने कुटुंबातील सदस्यांना अन्न मिळते. आपल्याकडे बघा, लग्न झाल्यानंतर सुद्धा मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा देवीची मूर्ती देण्याची प्रथा आहे. याचा अर्थ असा होतो की ती मुलगी ज्या घरामध्ये जाते ते घर नेहमी धन आणि धान्याने भरून राहते. त्या घरामध्ये धन आणि धान्याची संपन्नता राहते. त्यासाठी मुलीच्या हातामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती दिली जाते. ज्या घरामध्ये माता अन्नपूर्णा देवीची पूजा केली जाते त्या घरामध्ये धान्याचा किंवा धनाचा कधीही तुटवडा भासत नाही. घरामध्ये माता अन्नपूर्णा असणं हे अत्यंत शुभ मानलं जातं. मात्र घरात सुख आणि समृद्धीसाठी अन्नपूर्णा देवीची मूर्ती किंवा फोटो घरामध्ये देवघरामध्ये कसा ठेवावा किंवा अन्नपूर्णा मातेची मूर्ती तांदळामध्ये ठेवावी की गव्हामध्ये ठेवावी, तांदळामध्ये ठेवली असेल तर ते तांदूळ कधी बदलावे, अन्नपूर्णा मातेची जी मूर्ती आहे तर ती खरेदी करताना कधी करावी, कशी मूर्ती खरेदी करावी, जर तुमच्या घरामध्ये मूर्ती असेल तर मूर्तीची स्थापना कशी करावी, अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर घरात असेल तर कोणत्या चुका आपण करायच्या नाहीत. आपण फक्त घरामध्ये मूर्ती ठेवून भागत नाही तर आपल्या घरामध्ये अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद जर राहावा असं जर तुम्हाला वाटत असेल तर काही चुका आपण चुकून देखील करू नयेत. अशी सविस्तर माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा. चॅनलवर नवीन असाल, पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलवरती अगदी माहितीपूर्ण आणि योग्य असे व्हिडिओ अपलोड होत राहतील. शेजारील बेल आयकॉन सुद्धा दाबा, म्हणजे जेव्हा नवीन व्हिडिओज अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुमच्याकडून एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. अन्नपूर्णा मातेची मूर्ती कधी खरेदी करावी असा प्रश्न देखील मनामध्ये येतो किंवा त्याची स्थापना कधी करावी. तर बघा, अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची खरेदी आपण मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची जयंती असते त्या दिवशी खरेदी करणं अत्यंत शुभ मानलं जातं. यावेळेस तुम्हाला शक्य नाही झालं तर एखाद्या मंगळवारी किंवा एखाद्या शुक्रवारी देखील अन्नपूर्णा मातेची मूर्ती खरेदी करून घरामध्ये आणू शकता. किंवा जसं पुष्यामृत योग असेल किंवा आता गुढीपाडवा देखील येईल, पाडवा असेल त्यावेळी देखील तुम्ही खरेदी केलं तरी सुद्धा चालेल किंवा अक्षय तृतीयेला खरेदी केलं तरी सुद्धा चालेल. मूर्ती कोणत्या धातूची खरेदी करावी तर मूर्ती तुम्ही कोणत्याही धातूची खरेदी करू शकता, जसे की चांदीची किंवा पितळेची किंवा पंचधातूची मूर्ती देखील तुम्ही खरेदी करू शकता. मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर आपण त्याची स्थापना कशी करायची, मूर्ती खरेदी करून आणल्यानंतर मूर्तीला प्रथम स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा, त्यानंतर पंचामृताने अभिषेक घालावा, नंतर पुन्हा स्वच्छ पाण्याने अभिषेक घालावा, नंतर एखाद्या पाटावर किंवा चौरंगावरती अन्नपूर्णा मातेची विधिवत पूजा करायची आहे. त्यानंतर स्थापना करायची आहे. तर त्यासाठी काय करायचं, आता मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तर त्या दिवशी देखील तुम्हाला अशाच पद्धतीने पूजा करायची आहे. तुमच्या घरामध्ये जर मूर्ती असेल किंवा नवीन मूर्ती खरेदी करून आणली असेल तरी सुद्धा असंच करायचं. पहिल्यांदा गणपती बाप्पांची स्थापना करायची, त्यानंतर स्वयंपाकघरामध्ये तुम्ही ही पूजा केली तरी देखील चालेल. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी स्वयंपाकघरामध्ये पूजा करा.
थोडा वेळ तिथेच मूर्ती तुम्ही ठेवून द्या. अगदी अर्धा ते 1 तास तुम्ही ही मूर्ती स्वयंपाकघरामध्ये ठेवा आणि त्यानंतर ही जी मूर्ती आहे तर ती तुम्ही उचलून देवघरामध्ये ठेवायची आहे. सर्वात आधी आपलं स्वयंपाकघर पूर्ण स्वच्छ करून घ्यायचं आहे. त्या व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे रांगोळी काढून घ्यायची. त्यानंतर तुम्ही पहिल्यांदा गणपती बाप्पांना अभिषेक करायचा. सर्वात आधी दिवा लावून घ्यायचा आहे. त्यानंतर माता अन्नपूर्णेच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा. त्यानंतर चौरंगावरती लाल किंवा पिवळं वस्त्र अंतरायचं आहे. त्यावरती एखादी प्लेट ठेवायची आहे. त्यामध्ये धान्य भरून घ्यायचं आहे. तर नेहमी तांदूळच भरावं पुढे मी सांगणार आहेच. आणि तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची. हळदी कुंकू अक्षता व्हायचं, फूल व्हायचं, कापसाचं वस्त्र व्हायचं. अन्नपूर्णा मातेची पूजा करून घेऊन निरांजनाने ओवळून घ्यायचं. त्यानंतर स्टोची देखील आपल्याला पूजा करून घ्यायची आहे. स्टोची पूजा करत असताना हळदी कुंकवाची बोटे उठवा किंवा ओल्या कुंकवाने स्वस्तिक हे चिन्ह काढायचं आहे. आणि त्यानंतर आपण स्वस्तिक ह्या चिन्हावरती देखील हळदी कुंकू वाहून अक्षता फूल देखील व्हायचं आहे. निरांजनाने ओवाळून घ्यायचं, अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं. अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीची स्थापना नेहमी तांदळामध्ये करावी. अन्नपूर्णा मातेची जेव्हा तुम्ही खरेदी कराल तेव्हा ती तांब्याची किंवा पितळेची एखादी प्लेट देखील तुम्ही खरेदी करावी. कारण की अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही नेहमी तांदळामध्ये स्थापित केली जाते, धान्यामध्ये ठेवली जाते. त्यासाठी प्लेट देखील तुम्ही खरेदी करून आणा किंवा तुम्ही एखाद्या वाटीमध्ये ठेवली तरीसुद्धा चालेल. शक्यतो स्टीलचं भांडं वापरू नये. तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती स्थापित करणं खूप शुभ मानलं जातं. कारण की तांदळाचा रंग हा पांढरा असतो आणि पांढऱ्या रंगाचा संबंध हा शुक्र ग्रहाशी असतो. त्यामुळे तांदळामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती जर ठेवली तर नक्कीच त्याचं शुभ फळ आपल्याला प्राप्त होत असतं. आपले जे ग्रहदोष आहे तर ते देखील दूर होतात आणि घरामध्ये धन आणि धान्याची बरकत राहते. त्यासाठी तांदळामध्ये मूर्ती ठेवा. तांदळामध्ये मूर्ती ठेवत असताना कोणत्या चुका करायच्या नाहीत. तर बघा, मूर्ती तांदळामध्ये ठेवत असताना तांदूळ हे अखंड असावे. तांदूळ हे कुठेही खंडित झालेले असू नयेत. तुटलेले फुटलेले तांदूळ आपल्याला घ्यायचे नाहीत. तसेच अन्नपूर्णा मातेच्या हातामध्ये जी पळी असते त्या पळीमध्ये देखील तांदळाचे 2-4 दाणे आपल्याला नक्कीच ठेवायचे आहेत. तर ही पळी कधीही रिकामी ठेवू नये, ही गोष्ट तुम्ही नेहमी लक्षात ठेवा. बरेच जण अशा चुका करतात की पळी रिकामी ठेवतात. पळी जर रिकामी ठेवली तर त्या घरामध्ये दोष लागू शकतात. घरामध्ये सुख शांती समाधान नाहीसं होतं. तर यासाठी तुम्ही अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये स्थापित करायची आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती घरामध्ये स्थापित केल्यानंतर दररोज तिची पूजा करावी. रोज देवघरातील सर्व देवी देवतांची आपण जेव्हा पूजा करतो त्याचप्रमाणे अन्नपूर्णा मातेची देखील पूजा करायची. आणि पौर्णिमेला मंगळवारी किंवा शुक्रवारी अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती कुंकुमार्चन हे आपल्याला अवश्य करायचं आहे. आणि धान्यार्पण देखील करायचं आहे. तर कुंकुमार्चन कसं करावं? कुंकुमार्चन ही एक अत्यंत प्रभावी सेवा आहे. कुंकुमार्चन सेवा करण्यासाठी आपल्याला अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती चिमूट चिमूट कुंकू घेऊन मातेच्या चरणापासून ते मस्तकापर्यंत हे कुंकू व्हायचं आहे. याला कुंकुमार्चन असं म्हटलं जातं. यासाठी अंगठा, अनामिका या 2 बोटांचा वापर करून कुंकुमार्चन जे आहे तर ते केलं जातं. कुंकू वाहत असताना आपण देवीच्या मंत्राचा जप करायचा आहे. तो मंत्र असा की अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याच्या सिद्ध भिक्षान देहीच्च पार्वती. हा मंत्र तुम्हाला जर जमत नसेल तर ओम अन्नपूर्णाय नमः या मंत्राचा देखील जप तुम्ही करू शकता. किंवा तुम्ही 99 मंत्राचा देखील जप करू शकता. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडाय विच्चे ह्या मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. तर कुंकू घ्यायचं आहे. कुंकू चरणापासून ते मस्तकापर्यंत असं व्हायचं आहे. जर तुम्हाला तेवढा वेळ नसेल तर तुम्ही 11 वेळा किंवा 21 वेळा कुंकुमार्चन करू शकता. किंवा तुम्ही श्रीसूक्त म्हणत त्याच्यासोबत देखील कुंकुमार्चन केलं तरी देखील चालेल. कुंकुमार्चन केल्यानंतर हे जे कुंकू आहे ते मातेच्या चरणावरती वाहिलेलं ते कुंकू आहे ते एखाद्या डबीमध्ये आपल्याला साठवायचं आहे. त्यानंतर हे कुंकू आपल्याला यामध्ये सर्व शक्ती एकवटलेली असते. त्यासाठी आपण दररोज सकाळी घरातील कुलस्त्रीने हे कुंकू आहे ते आपल्या कपाळी लावायचं आहे. तुम्ही फरक बघू शकता. हे कुंकू जर आपण रोज कपाळी लावलं तर आपल्या बऱ्याचशा ज्या पीडा आहेत तर त्या नाहीशा होतात. घरामध्ये बरकत येते. प्रत्येक कामामध्ये आपल्याला यश येते. त्यासोबतच घरातल्या व्यक्तीने घराबाहेर जात असताना हे कुंकू जे आहे तर ते कपाळी लावल्यानंतर प्रत्येक कामामध्ये त्यांना यश मिळतं. तर बघा, साठवलेलं कुंकू जे आहे तर ते कुंकू कुंकुमार्चन जे करतो तर एका डबीमध्ये साठवून ठेवायचं. त्यानंतर दररोज तुम्हाला स्वतःच्या कपाळी हे जे
जे कुंकू आहे तर ते लावायचं. जेव्हा बाहेर जातो त्यावेळेस देखील हे कुंकू आपण कपाळावरती लावून जायचं. कपाळावरती लावण्यासाठी आपल्याला हे कुंकू वापरायचं आहे. घरातील व्यक्तीनेच हे कुंकू वापरावं. तुम्ही घरातील बाहेरच्या व्यक्तींना हे कुंकू जे आहे तर ते देऊ नये. द्यायचं असेल तर आपल्या कुळामध्ये म्हणजे आपल्या सासू सासरे जे आहेत, जावा आहेत, तर तिथे तुम्ही देऊ शकता. माहेर हे कुंकू आपल्याला द्यायचं नाही. हा नियम देखील आपल्याला पाळायचा आहे. अशा प्रकारे कुंकुमार्चन करा. लवकरच तुम्हाला फरक दिसून येईल. तर हे कुंकुमार्चन अगोदर सांगितल्याप्रमाणे मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमेला तुम्ही करू शकता. यानंतर आपल्याला धान्य अर्पण कसं करायचं तर ते पाहूया. धान्य अर्पण म्हणजे काय तर अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीवरती थोडं थोडं धान्य आपल्याला अर्पण करायचं आहे. धान्य मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतकं धान्य अर्पण करायचं आहे. धान्य अर्पण कधी करावं तर मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला तुम्ही धान्य अर्पण करू शकता. आपण जेव्हा शिवामूठ आपण ज्याप्रमाणे वाहतो अगदी त्याचप्रमाणे आपल्याला मूर्तीवरती धान्य देखील अर्पण करायचं असतं. या विधीमुळे आपल्याला माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद प्राप्त होतो. घरामध्ये माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद राहतो. अन्नपूर्णा माता आपल्यावरती प्रसन्न राहते. अन्नपूर्णा मातेचं खरं स्थान हे आपल्या स्वयंपाकघरामध्ये असतं. त्यासाठी प्रत्येक महिलेने आपलं स्वयंपाकघर हे स्वच्छ आणि नीटनेटकं ठेवावं. कारण की आपण अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद आपल्या स्वयंपाकघरामधूनच आपल्याला मिळत असतो. त्यामुळे आपलं घर हे धनधान्यानं भरून राहत असतं. ज्या गृहिणीच्या डोक्यावरती अन्नपूर्णा मातेचा आशीर्वाद असतो त्या घरामध्ये कधीच कशाचीही कमतरता भासत नाही. प्रत्येक मंगळवारी, शुक्रवारी आणि पौर्णिमेला स्वयंपाकघराची संपूर्ण स्वच्छता करून स्वयंपाकघराच्या भिंतीवरती ओल्या कुंकवाने किंवा ओल्या हळदीने स्वस्तिक हे चिन्ह नक्की बनवायचं आहे. गॅस, शेगडी आणि स्वस्तिकची पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, फुलं, अक्षता वाहून पूजा करायची. मंगळवारी, शुक्रवारी किंवा प्रत्येक पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेला समर्पित असा हा एक दिवा स्वयंपाकघरामध्ये नक्कीच लावायचा आहे. दिव्याची देखील पूजा करून घ्यायची आहे. हळदी, कुंकू, अक्षता वाहून घ्यायचे. अन्नपूर्णा मातेला आपण ते तांदूळ अर्पण करतो तर ते तांदूळ मातेच्या खांद्यापर्यंत येईल इतपत आपल्याला तांदूळ अर्पण करायचे आहेत. ते कितीही वाहिले किंवा केवढे वाहिले याचे आपण मोजमाप करत बसायचं नाही. जोपर्यंत मातेच्या खांद्यापर्यंत येत नाही तोपर्यंत आपल्याला धान्य जे आहे तर ते अर्पण करायचं आहे. या अगोदर सांगितलेला मंत्र अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्याचं सिद्ध भिक्षान देहीच्च पार्वती या मंत्राचा तुम्ही जप करायचा आहे. ही सेवा तुम्ही नक्कीच करून पहा. धान्य अर्पण केलेले जे तांदूळ आहे तर ते तुम्ही नंतर तुमच्या स्वयंपाकघरामध्ये रोज वापरण्यासाठी तांदूळ घ्यायचे आहेत. त्यातले थोडेसे तांदूळ आपण देवाच्या खाली आसनावरती ठेवायचे आहेत. उरलेले तांदूळ तुम्ही लगेच काढून 1-2 तासामध्ये काढून घेतले तरी देखील चालेल. यानंतर आपण रोज अन्नपूर्णा मातेच्या मूर्तीखाली जे काही तांदूळ आपण ठेवतो तर ते तांदूळ कधी बदलावे तर मंगळवारी, शुक्रवारी किंवा पौर्णिमेला तुम्ही हे तांदूळ बदलू शकता. तांदूळ बदलत असताना त्यातील थोडेसे तांदूळ हे पक्ष्यांना खाऊ घालावेत. थोडे तांदूळ घरातील तांदळामध्ये मिक्स करायचे. असे केल्याने घरामध्ये भरभराट होते. किंवा जे तांदूळ आहे तर ते तुम्ही गायला देखील खायला घालू शकता किंवा त्या तांदळाचा भात बनवून गायला खाऊ घातला तरी सुद्धा चालेल. परंतु हे तांदूळ वाया जाणार नाहीत याची आपल्याला काळजी घ्यायची आहे. कुंकुमार्चनामुळे तांदूळ खराब झाले असतील किंवा तुम्ही हे तांदूळ जे आहे तर ते वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करू शकता. यानंतरचा प्रश्न असा की आपण मूर्ती जी आहे अन्नपूर्णा मातेची मूर्ती ती आपण देवघरामध्ये कुठे ठेवावी. अन्नपूर्णा मातेची मूर्ती जी आहे तर ती नेहमी शिवलिंगाच्या शेजारी ठेवायची आहे. कारण की अन्नपूर्णा माता ही भगवान शिवशंकरांची पत्नी आहे. माता पार्वतीचा अवतार आहे. अन्नपूर्णा मातेची मूर्ती ही शिवलिंगाच्या शेजारीच असावी. शिवलिंगाच्या डाव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूस ही मूर्ती ठेवावी. असे केल्याने अन्नपूर्णा मातेची आपल्या घरावर अखंड कृपा राहते. घरामध्ये सुख, शांती, समाधान नांदते. माता लक्ष्मीची देखील कृपा आपल्या घरावरती राहते. आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदते. घरी आलेल्या अतिथीचा छान आदरपूर्वक सन्मान करावा. असं केल्याने देखील माता अन्नपूर्णेचा आशीर्वाद आपल्या घरावरती राहतो. मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी अन्नपूर्णा मातेची ओटी देखील तुम्ही भरू शकता. त्यानंतर ती ओटी तुम्ही स्वतः घरामध्ये वापरू शकता. मार्गशीर्ष पौर्णिमेची पूजा कशी करावी किंवा ओटी कशी भरावी याचा सविस्तर व्हिडिओ लवकरच आपल्या चॅनलवरती अपलोड होणार आहे. त्या अगोदर या व्हिडिओमध्ये मी फक्त तुम्हाला अन्नपूर्णा मातेच्या विषयी संपूर्ण माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, योग्य वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओला एक लाईक अवश्य करा. भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.